पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचा पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचा जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, वय वाढवून मिळालीच पाहिजे, वय वाढवून मिळालीच पाहिजे, 3 वर्ष सेवा जोडून मिळालीच पाहिजे, 3 वर्ष सेवा जोडून मिळालीच पाहिजे, सेवानिवृत्तीचे वय वाढलेच पाहिजे, सेवानिवृत्तीचे वय वाढलेच पाहिजे, जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे. माझं नाव आहे पदवीधर अंशकालीन कर्मचारी माझं नाव आहे बेले बुद्धाजी सहदेव. मी पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचारी कल्याणकारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा उपाध्यक्ष आहे. आमच्या शासनाकडे आम्ही वेळोवेळी निवेदनं दिलेले आहेत आणि आमची सेवा ही पदवीधर अंशकालीन हे 1991 पासून ते 2003 पर्यंत आम्ही शासनाची सेवा केलेली आहे आणि आम्हाला तुटपुंज पगारावर आम्ही ती सेवा केलेली आहे. आम्हाला पूर्वी 300 रुपये मानधन मिळत होतं. ती सेवा जोडून मिळावं आणि जुनी सेवा गृहीत धरून आम्हाला शासनानं जुनी पेन्शन योजना लागू करावं. आता आमची वेळोवेळी वय वाढ केलेली आहे शासन प्रवेशामध्ये येण्यासाठी. एक वेळेस आम्हाला 45 आणि 10% आरक्षण दिलेलं आहे पदवीधर अंशकालीन म्हणून आणि त्याच्यासाठी नंतर 46 वर्ष वय झालं. त्याच्यानंतर आता 2019 मध्ये एक शासनाने JR पास केला आहे. त्याच्यामध्ये आमच्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यासाठी 55 वर्षे सेवेत येण्यासाठीचा कालावधी ठेवलेला आहे. म्हणजे शासनाने आमची सेवेत येण्याची पुरेपार व्यवस्था केलेली आहे. पण रिटायरमेंटच्या सेवा किती देणार त्यांना आणि कसं त्यांचं हे करणार त्याच्याविषयी कुठंच काही त्यांचा उल्लेख केलेला नाही. म्हणून आमची मागणी अशी आहे की आमची जुनी सेवा धरून आम्हाला जुनी पेन्शन लागू करावी आणि जे 55चा JR काढला आहे त्याला अनुसरून आमची सेवा ही 60 ते 62 वर्षापर्यंत आमची मागणी आहे शासनाकडे. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की त्या JRचा विशेष करून अवलोकन करून आमची सेवा 65 वर्षापर्यंत सेवानिवृत्तीची वय हे 65 वर्षे करावे अशी आमची शासनाकडे मागणी आहे. पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचारी संघटनेचा हा दुसरा दिवस आहे. आज सकाळी भरणे मामा युवक कल्याण मंत्री येऊन आमदार यांनी भेट देऊन गेलेत. काल आम्ही मंगल प्रभात लोढा यांचा फोन आलेला होता. आम्ही त्यांना सुद्धा भेटीसाठी हे केलेलं होतं पण आमची भेट झालेली नाही. पण आमच्या मागण्या या 2 मागण्या आहेत. या 2 मागण्या शासनाने आता सेवेत असणारे साधारणतः 2,500 ते 3,500 कर्मचारी आहेत. आमचे जे अल्पसेवा होऊन जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेत त्यांचा सुद्धा शासनाने या ठिकाणी विचार करणं अपेक्षित आहे. कारण त्या लोकांची सेवा 3 वर्षे 2 वर्षे 7 वर्षे अशी सेवा झालेली आहे. त्यांना पण मागली सेवा गृहीत धरून त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने त्यांचा लाभ देण्यात यावा ही सुद्धा मागणी आमची आहे. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.